नमस्कार. चला, आज एक गोष्ट ऐकूया. एका महायुद्धाची. एका बाजूला आहे भ्रष्टाचाराने बरबटलेला एक महाभयंकर राक्षस, भ्रष्टासूर, आणि दुसऱ्या बाजूला माहितीच्या अधिकाराने म्हणजेच आरटीआय कायद्याने ताकदवान झालेला एक सामान्य नागरिक, आरटीआय रक्षक. ही लढाई आहे अंधार आणि प्रकाशाची. पाहूया या युद्धात कोण जिंकतं. बघा याला, हा आहे भ्रष्टासूर. वरून सरकारी खाकी वर्दी दिसते, पण आतून हा जनतेचा पैसा खाऊन जगणारा राक्षस आहे. फायलींच्या ढिगाऱ्यात तो लपतो आणि गोपनीयता हाच त्याचा श्वास आहे. खरं तर हा त्या प्रत्येक भ्रष्ट अधिकाऱ्याचं प्रतीक आहे, जो स्वतःला कायद्यापेक्षा जनतेपेक्षा मोठा समजायला लागतो. ओळखीचा वाटतोय ना हा आवाज? हा आवाज आहे सत्तेच्या अहंकाराचा. जेव्हा कोणी सामान्य माणूस उठून आपल्या हक्काचा प्रश्न विचारतो, तेव्हा भ्रष्टासुराची हीच धमकीवजा गर्जना ऐकू येते. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, प्रत्येक क्रियेला एक जबरदस्त प्रतिक्रिया असतेच. आणि मग त्याच अन्यायाच्या गर्जनेला उत्तर देण्यासाठी आगमन होतं आरटीआय रक्षकाचं. अहो, हा कोणी सुपरहिरो नाहीये, हा तर ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या मदतीने माहितीच्या अधिकाराने सक्षम झालेला आपल्यासारखाच एक सामान्य नागरिक आहे. त्याच्या हातात कायद्याची ढाल आहे आणि डोळ्यात न्यायाची चमक. बघा, हा नायक फक्त ताकद नाही तर एक विचार घेऊन आलाय. तो आपल्याला आठवण करून देतोय की लोकशाहीमध्ये आपण म्हणजे सामान्य जनता मालक आहोत आणि हे सरकारी अधिकारी आपले सेवक आहेत, आपले नोकर आहेत, आणि मालकाला सेवकाला जाब विचारायचा पूर्ण हक्क आहे. आणि मग सुरू होतं खरं कायदेशीर युद्ध. भ्रष्टासुराला चांगलंच माहीत आहे की त्याचा सगळ्यात मोठा बचाव म्हणजे माहिती लपवणं. म्हणूनच तो आपली पहिली आणि सगळ्यात मजबूत ढाल पुढे करतो, वैयक्तिक माहिती आणि गोपनीयतेची ढाल. हा बहाणा तर आपण सगळ्यांनीच ऐकला असेल, नाही का? भ्रष्ट अधिकारी नेहमीच आपली काळी कृत्य वैयक्तिक माहितीच्या पडद्याआड लपवण्याचा प्रयत्न करतात. पण थांबा, आरटीआय रक्षकाकडे या ढोंगीपणावर एक सनसणीत उत्तर तयार आहे. येथेच आरटीआय रक्षक भ्रष्टासुराची पहिली खिळी उधळून लावतो. तो एकदम स्पष्ट सांगतो, ऐक, जेव्हा तू तुझ्या घरी असतोस तेव्हा तू एक खाजगी व्यक्ती असतोस, पण जेव्हा तू या सरकारी खुर्चीवर बसतोस तेव्हा तू लोकसेवक असतोस. तुझा पगार, तुझी कर्तव्य, तुझं काम सगळं काही जनतेच्या पैशावर चालतं. त्यामुळे तू जनतेला उत्तर द्यायला बांधील आहेस. आणि मग येतो कायद्यातला सगळ्यात मोठा नियम. आरटीआय रक्षक त्याला आठवण करून देतो. अरे, कायद्यात स्पष्ट लिहिलंय, जी माहिती आमदार आणि खासदारांना म्हणजेच संसद किंवा विधानसभेला नाकारता येत नाही, ती माहिती कोणत्याही सामान्य नागरिकालाही नाकारता येत नाही. म्हणजे काय? तू स्वतःला संसदेपेक्षा मोठा समजतोस का? आता लढाई निर्णायक वळणावर आलीये. भ्रष्टासुराच्या सगळ्या ढाली तुटल्यात. आता वेळ आलीये आरटीआय रक्षकाचं ब्रह्मास्त्र बाहेर काढण्याची. आणि ते ब्रह्मास्त्र आहे व्यापक जनहित, म्हणजेच लार्जर पब्लिक इंटरेस्ट. या ब्रह्मास्त्राचं कायदेशीर नाव आहे तुलनात्मक चाचणी, ज्याचा उल्लेख आरटीआय कायद्याच्या कलम 8(2) मध्ये आहे. अगदी सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा यावर शिक्कामोर्तब केलाय. ही चाचणी काय करते तर ती बघते की एका अधिकाऱ्याच्या खाजगीपणाच्या हक्कापेक्षा त्याने केलेला भ्रष्टाचार उघड करण्यात समाजाचं म्हणजेच जनतेचं हित कितीतरी पटीने मोठं आहे. आणि हे चित्र बघा, सगळं काही स्पष्ट होईल जेव्हा तराजूच्या एका पारड्यात भ्रष्ट अधिकाऱ्याची गोपनीयता ठेवली जाते आणि दुसऱ्या पारड्यात समाजाचं भलं म्हणजेच जनहित. तेव्हा जनहिताचं पारडं नेहमीच जड ठरतं. कारण भ्रष्टाचार उघड करण्यापेक्षा मोठं जनहित दुसरं काय असू शकतं, बरोबर? आणि मग काय होतं? त्या जनहिताच्या अस्त्राचा प्रकाश इतका तेजस्वी असतो की भ्रष्टासुराने जो गोपनीयतेचा बुरखा पांघरलेला असतो ना, तो जळून खाक होतो. आणि त्याचं खरं विद्रूप रूप सगळ्या जगासमोर येतं. आणि मग एक एक करून त्याच्या पोटातले सगळे घोटाळे बाहेर येतात. बनावट कागदपत्र, नियमबाह्य भरती, जनतेच्या पैशांचा गैरवापर आणि लपवून ठेवलेली बेहिशेबी मालमत्ता. हे सगळं तो माझी खाजगी माहिती आहे असं म्हणून लपवत होता. आता भ्रष्टासुराचे सगळे मार्ग बंद झालेत. त्याच्याकडे लपायला कोणतीही जागा उरलेली नाहीये. आता वेळ झालीये आरटीआय रक्षकाच्या अंतिम प्रहाराची, जो या भ्रष्टाचाराच्या राक्षसाचा समूळ नायनाट करेल. पण बघा, हरलेला राक्षस शेवटचा एक केविलवाणा प्रयत्न करतोच. तो एका कागदाच्या मागे लपून म्हणतो, थांबा, या फाईलमध्ये माझ्या पत्नीचं नाव आहे. ती तर खाजगी व्यक्ती आहे, त्यामुळे ही पूर्ण फाईलच देता येणार नाही. म्हणजे बघा,
एका छोट्या नावाआड त्याला अख्खा घोटाळा लपवायचा. पण थांबा, आरटीआय रक्षकाच्या भात्यात अजून एक अचूक शस्त्र आहे. माहिती अधिकार कायद्याचं कलम 10, ज्याला म्हणतात सेव्हरॅबिलिटी. हे म्हणजे एखाद्या सर्जिकल स्ट्राईकसारखं काम करतं, जे भ्रष्टासुराच्या या शेवटच्या बचावालाही निकामी करून टाकतं. आता हे कलम कसं काम करतं माहितीये? एकदम सोपं आहे. कायद्यानुसार जी माहिती खरोखरच वैयक्तिक आहे, जसं की त्याच्या पत्नीचं नाव किंवा फोन नंबर, फक्त तेवढाच भाग काळ्या शाईने झाकून टाकायचा आणि बाकीची सगळीच्या सगळी माहिती, ज्यात घोटाळ्याचा पूर्ण तपशील आहे, ती नागरिकाला द्यायची. म्हणजे काय? घोटाळा तो उघड होणारच. आणि मग येतो अंतिम निर्णायक घाव. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. न्यायालयाने स्वच्छ शब्दात सांगितलंय, पारदर्शकता हेच स्वच्छ प्रशासनाचं साधन आहे. झालं. कायद्याचा हा हातोडा भ्रष्टासुराच्या सगळ्या खोट्या सबबींवर बसतो आणि त्याला कायमचा शांत करतो. आणि शेवटी भ्रष्टाचाराचा तो राक्षस कायद्याच्याच पिंजऱ्यात अडकतो. ज्या कायद्यांची ढाल करून तो वाचायचा प्रयत्न करत होता, त्याच कायद्यांनी त्याला तुरुंगाचा रस्ता दाखवला. अखेर सत्याचा आणि एका सामान्य नागरिकाच्या शक्तीचा विजय झाला. तर मग ह्या पूर्ण गोष्टीतून आपण काय शिकलो? एक साधी गोष्ट. माहिती अधिकाराचं फक्त एक अर्ज, फक्त एक अर्ज एका सामान्य नागरिकाच्या हातलं ते शस्त्र आहे, जे मोठ्यात मोठ्या भ्रष्टाचारालाही धूळ चारू शकतं. गरज आहे ती फक्त थोड्या धैर्याची आणि योग्य माहितीची. हा एक शैक्षणिक प्रयत्न आहे, जो ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवला जात आहे. तर मग आता खरा प्रश्न हा आहे की आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या या भ्रष्टासुरांना आव्हान देण्यासाठी आणि स्वतः एक आरटीआय रक्षक बनण्यासाठी आपण तयार आहोत का? विचार नक्की करा. जय हिंद. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.